सत्कार केला, वाढदिवस केला, त्याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंदन करतो. आणि माझ्या वतनामध्ये मी माझ्या पाहून एक खेड्यातला आहे दोनमा म्हणतो नका दोनमा बेंगळूर तालुक्यामध्ये दोनमा इथून जवळ आहे कमी आहे. तिथं म्हणजे प्रायमरी शिक्षण झालं होतं. 4था वर्ग झाल्यानंतर तिथं आजूबाजूला कुठल्या शाळा नव्हत्या. त्यावेळेस 62मध्ये त्यावेळेस 57मध्ये आणि 62मध्ये 4था वर्ग पास करून जेव्हा निघालो तर तेव्हा वडिलांना हे पडला की कुठं या मुलांना एक माझा भाऊ होता तो 2वीला 8व्या वर्गापर्यंत शिकत होता ते आणि मावशीकडे होता. आता हा दुसरा निघाला तर याला कुठं ठेवायचं प्रॉब्लेम पडला. तर प्रॉब्लेम पडल्यानंतर मग कसं खरं आमच्या काका बापा होते त्यांचे मुलगा मुलगी 4था वर्ग पास होऊन ते त्यांचे खांब्याचं ते होतं तर त्यांच्या थ्रू आम्ही खांबल्यामध्ये आलो. आणि खांबल्यामध्ये आल्यानंतर हा नाना मेंढे जी आहेत त्याच्या घरामध्ये आम्हाला का हे बरोबर आले ते आले तर त्यांच्या पडोसी आम्ही सुरुवातीला आले. त्याच्यानंतर काय थोडं दिवस तिथं राहिल्यानंतर हे आमची आजी होती आजीची नावदबंद तिथं घराली परिचय झाला. नावदबंद इतका वाटावं त्याने आम्हाला दोघं घरी आमच्याकडे तिथं काढा तिथे काही दिवस राहिले. काका होते ते बिल्डिंगवर काम करायचे. काही दिवस ठेवलं 5-6 महिने ठेवलं. मग वडिलाला त्यांना थोडंसं वेळ व्हायला लागलं बा हे दोघं तिघे म्हातारी आहे हे आणि कोणाला वाटलं तर वडिलांना त्यांना सांगितलं त्या गव्हर्नमेंटच्या बॅरेक्समध्ये मिलिटरीच्या म्हणजे याला तुम्ही असं करा म्हणजे काही फाटे आणा येतात त्याचं काढून टाका म्हणजे त्याचं हे करत राहतील म्हणे मुलं. वडिलांनी तसंच हे केलं. किंवा ते आणले ते गाड्या बंडी बैलवर आपले फाटे हे ते केलं आणि तिथे भोक्या टाईपचं असं उतार म्हणजे तसं इकडनं हे होतं काय असं टाईप तिथे केलं आणि त्याचं आम्ही ते दिवस काढले. म्हणजे तिथून हे आमचं सुरुवात झाली तर मी 5व्या वर्गामध्ये एक आदर्श रिझल्ट जसं त्यांनी विनायकने जसं त्याचं हे केलं तो 10वी निघालं की नाही निघाला. पण मी 8व्या वर्गात असताना त्या मॅनेजमेंटचे झगडे झाले आणि शाळा बंद पडली. त्याच वेळेस पडले आणि मला काय करावं लागलं की आता कुठं जायचं सुळेला ॲडमिशन घेतलं. तर सुळेला ॲडमिशन घेतलं तर एकूण पाहिजे जातं मी सुळ्याचं मग तिथून 10वी झालं हे झालं. मग तिथून मग नाव काढलं मॉडेल हायस्कूल बॉडीची त्या गल्ली नंबर तुमची ती आहे ती त्याच्यामध्ये तर तिथं 11वी आणि 12वी काढली. तिथं काढल्यानंतर मी कॉलेजला म्हणजे ते होता इथे इंजिनियर विद्यार्थीला जाणं वाटलं तर काढायचं यायला पाहिजे पण तेवढं पर्सेंटेज काही मिळालं नाही मला तर मला कॉलेजला मी कॉलेजमध्ये इंजिनियर झालं अपेरा झालं तर मला ऑर्डर आला ज्युनियर इंजिनिअरचा. तसा झालो मी त्या लाखांदूरला केअर सिटीचा चालू होती तिथं मी जॉईन झालो. एक 2-3 वर्ष मी 2-3 महिने काढले ते पावसाळ्यापर्यंत राहते आणि परत आपल्या डिपार्टमेंटला पेंट प्रोजेक्टला आलो. तर पेंट प्रोजेक्टला नागपूरला सब डिव्हिजन होतं आमचं आणि सेक्शन तिकडे ते कोराडी हे जे कॅनल निघाले तिकडे होतं. तर 12 वर्ष मी असं झाला 12 वर्षांना ते माझं प्रमोशन झालं डेप्टी इंजिनिअरमध्ये 12 वर्षातच झालं. झालं तर जळगावला पाठवलं खानदेशमध्ये ते जिल्हा परिषदला झालं PM म्हणून झालं. तर त्याच्यानंतर मी लगेचच आपलं धरण आहे वरणगावला भुसावळजवळ तिथं माझे हे झालं तिथं 3 वर्ष काढल्या लगेच जिल्हा परिषदला चोपड्याला पदवी झाली. तर तिथं 3 वर्ष काढलं चोपड्याला. तर चोपड्याला काढल्यानंतर मग मी इकडे आलो नागपूरला आलो प्रयत्न केलो. मला नागपूरला मेरा ऑक्सिजनला मिळाला आणि पाठवलं कुठं अहिरीला आणि 10 मिनिट तिथं गाडीला घोड्याचं मला इथे 2-4 आमच्या तिथे वरिष्ठ होते जा म्हणून मजा करून येतो. मग त्याला काय मजाक करून तर मजा करून या मग पाहून या म्हणे चांगलंही आहे म्हणे. तर तिथं मी जॉईन झालो तिथं अहिरीला. तर त्याच्यामध्ये 4 तालुके होते माझ्या शिरूरचा होता अहिरी होता मंगळागड होता एका कोणाला फलाईट
आणि त्यावेळेस नुसतं त्या बियांसीच्या डेप्टी इंजिनियरला लँड हे केलं करायची पण तेवढं काय नाही त्यांना सलग असं टाकायचं जे चांगलं जे हे करतात त्याला ते टाकून बाकीच्या लोकांना त्रास देत नाही असं मी वाल माझ्या याच्यात. तर मग तिथं मी काही दिवस काढले आणि लगेच भावाला सांगितलं, मोठ्या भावाला सांगितलं बा पैसे हे काय कसं. तर ते इकडले लोक एक जे चीफ इंजिनियर हे मीटिंगमध्ये काही पत्र असं त्याच्यामध्ये त्यांनी गोष्ट सांगितलं आणि लगेच मग एक वर्ष नाही झालं तर माझी बदली तिथं रामा डॅमला झाली. रामा डॅमला झाली तर मग असं असं बरंच ते झालं डिप्रिजनमध्ये काय एक दुसरी झालो हे झालो तर असा माझा हे झाला आणि माझी सर्व्हिस 33 वर्ष 4 महिने पूर्ण कधी झालेली आहे. मला रिटायर होऊन मला आता 17 वर्ष झालेले आहेत. 2 वर्षाचा बघून आलेलो आहे वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये संघटनेमध्ये थोडं आहे थोडा इंटरेस्ट. तर राहतो मी म्हणजे असं फुल राहत नाही पण आहे आवड आहे म्हणून जॉईन झालेला आहे. तिकडे त्रिमूर्तीनगरची एक संघटना इथली आहे, आपलं बुद्धविहार सामान्य समितीची आहे. सगळं टाईमपास करतो आणि बाकीचं आपलं काळजी घेतो. हे झालं पाहिजे, घरी झालं पाहिजे, थोडंसं आलं तर व्यायाम व्हायला पाहिजे, एक्सरसाइज व्हायला पाहिजे, आपलं वंदन व्हायला पाहिजे, सर्वांची भेटगाठ व्हायला पाहिजे, चाही भेटायला पाहिजे, काय करायला पाहिजे, वाजायलाही पाहिजे पाहिजे तर आहे सगळं. वाघमारे भाऊ चाललेलं आहे आपलं. तू यार एक नाही सांगायचं सगळं तू सगळं आणि सांगायचं. थांबा आणि दुसरं असं झालं का आता पण मुलं आहेत माझे सर्व आता इतके झाले, सर्व इंजिनियर झाले, सर्व लग्न झाले, मुलं बाळाचे झाले, सर्व मुली आता आलेले आहेत, मुलगा आलेला आहे वाढदिवसाच्या निमित्त. चांगलं आहे तसं व्यवस्थित आहे मुलांचं सर्व व्यवस्थित आहे, सर्व गावी सर्व इंजिनियर आहेत व्यवस्थित परिचय दिला आहे इथं पोहोचले पण त्यांनी घातलेली आहे मदत घातली आहे. तर आपण उपयोग त्यांचं अभिनंदन करूया, त्यांचं शुभचिंतन करूया आणि त्यांच्या चांगल्या आयुष्याचं कल्पना करूया. तर